पुण्यामध्ये सध्या मी आली अशा एका लोकेशनला जिकडे इंडियन हँडलूम जे आहे त्याच्यामधले जे आर्टिस्ट लोक आहे त्यांना त्यांचं स्किल शोकेस करण्यासाठी एक मस्त प्लॅटफॉर्म आला आहे. या सगळ्याचं नाव आहे तंबू मार्केट. सो हे किती दिवस असणार आहे, हे एक्झॅक्टली कुठे याचं लोकेशन काय ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण गप्पा मारता मारता आपण सफर करणार आहोत पूर्ण तंबू मार्केटची. सो काय सांगशील, हे काय तंबू मार्केटची कॉन्सेप्ट काय आहे, हे कधीपासून सुरू झालं आणि फायनली आता पुण्यात येऊन पोहोचलंय? हा, म्हणजे पुण्याचाच जन्म आहे तंबू मार्केटचा. सो तंबू मार्केट 2015 ला चालू झालंय. आता हे 68th एडिशन आहे. सो वी आर लाईक म्हणजे येस दिस इज आवर 68th एडिशन. सो वी आर लाईक 10 years old. म्हणजे माय बेबी इज 10 years old. ऑफकोर्स इथे तुम्हाला असे बरेच स्टॉल्स किंवा असेच आर्टिस्ट पाहायला मिळतील की ज्यांचं पहिल्यांदाच एक्झिबिशन आहे, म्हणजे आयुष्यातच पहिल्यांदा एक्झिबिशन केलंय. आणि आमच्याकडे असे रेग्युलर पार्टिसिपंट्स पण आहेत. आम्ही त्यांना तंबूवाले असं संबोधतो. सो तंबू मार्केटचे तंबूवाले. तंबू मार्केटचं 10 वर्षातलं हे पहिलं मोठं आउटडोर एक्झिबिशन. दॅट्स ग्रेट. येस. बरं, हे मोठं आउटडोर एक्झिबिशन आहे इकडे, ठीक आहे, पण याची कॉन्सेप्ट सुरू कसं झालं? सो मी बेसिकली ग्राफिक डिझायनर आहे. सो हँडमेड प्रोडक्ट्स करण्याच्या वेळातून ह्याचा जन्म झालेला. सो इथली खासियत अशी आहे की इंडियन हँडलूम आणि हँडीक्राफ्ट आणि लोकल आर्टिस्ट, म्हणजे इंडियामध्ये भरपूर प्रकारात भरपूर वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रदेशात आर्ट आहेच. म्हणजे अगदीच आपण म्हणतो तशी की वडिलोपार्जित आहे. पण तरी सुद्धा आता आपण जर तुम्ही पाहिलं तर मुंबई पुण्याकडे खूप लोकल आर्टिस्ट आहेत जे हँडमेड प्रोडक्ट्समध्ये डील करतात, हँड पेंटेड हँड क्राफ्टेड करतात. यांचा एक होम डेकॉरचा ब्रँड आहे. सो ते वेगवेगळ्या होम डेकॉरच्या प्रोडक्ट्समध्ये काम करतात. त्यांचे रनर्स असतात आणि सगळ्या गोष्टी या कॉटन बेस, सिल्क बेस, चांगले फॅब्रिक असे वापरलेले असतात. आणि तू जे म्हणत होतीस ना खास काय, तर जसं मी तुला म्हटलं तसं की युनिक हँडमेड. थोडस जवळनं पाहिलं असतं तुला कळेल की इच अँड एव्हरी गोष्ट हँड पेंटेड किंवा हँड एम्ब्रॉयडर्ड आहे. And one of a kind. येस. हाऊ स्वीट. This is my इव्हन हे पण बघ, so या सगळ्या हँड एम्ब्रॉयडर्ड केलेलं spring edit होता ना. हो. आमचा तो एक तिकडे सेल्फी पॉइंट आहे, तो पण असाच आहे, हो का? लँडस्केप. ओके, जो जान्हवी पण आपल्या सोबत आहे आणि इथून पुढची सफर जान्हवी करवणार आहे. आणि पुन्हा एकदा गुढीपाडवा सारखा स्टॉल सजलेला वाटतोय. 12 महिने मराठी, जसं आपण मागे पण बघितलं. आणि आणखी काही गोष्टी, काय खासियत आहे स्टॉलची? आमच्या यावेळेला मुद्दाम गुढीपाडव्यासाठी बनवलेले मराठी कॅलेंडर्स आहेत, जे सगळे महिने एम्फसाइज करणारे गुढी आणि ह्याच्या वेगवेगळ्या रांगोळ्या, ऍक्च्युअल रांगोळी वापरून आम्ही स्वतः केलेल्या आहेत. बाकी पण सगळं हँडक्राफ्टेडच आहे. क्ले एम्बेलिशमेंट्स आहेत. नंतर आम्ही विचार करून छान कस्टमरला आवडेल असे रंग हे करायचा प्रयत्न. सो हे जे दिसतंय हे रांगोळीचेच कलर्स आहेत जे त्याच्यामध्ये प्युअर रांगोळी वापरलेली आहे. हा स्टॉल आपण होम लिनेन साठी आपल्याला जे जे काही लागतं, आपण जे घरात सगळं वापरतो, मग ते रग्स असू देत किंवा बेडशीट असू देत, इट्स अ हायली युटिलिटी प्रॉडक्ट्स. पण त्याच्यात सुद्धा छान छान काही काही आपल्याला मिळालं तर नथिंग लाईक इट. सो हे सगळं त्यांच्या स्टॉलवर आहे. साडी इज समथिंग ट्रेडिशनल. केव्हाही आपण ऑफिसमध्ये फॉर्मल घाला म्हटलं की सगळेजण ब्लेझर आणि वेस्टर्न फॉर्मल कडे जातात. आय वॉन्ट टू मेक इट अ व्हेरी कॉमन थिंग की साडी पण खूप छान आणि ग्रेसफुली आपण एखाद्या फॉर्मल फंक्शनसाठी प्रेझेंट करू शकतो. पण जेव्हा असं घालायची वेळ येते तेव्हा आपल्या कबर्डमध्ये सगळ्या जरीच्या साड्या असतात आणि असं काही नसतं की जे आपण कुठेही वापरू शकतो. सो माय मेन कलेक्शन जे आहे ते सगळं असं आहे की तुम्ही ऑफिस वेअरला डेली पण घालू शकता आणि यू कॅन फ्लॉन्ट इट. एकदम लाईट वेट आहेत, ब्रीझी आहेत आणि युनिक आहे. युनिक आहे. इकडे आल्यानंतर एक्झिबिशन मध्ये असं होतं की काय बघू आणि काय नाही माहितीये, म्हणजे सरप्राईज मिळतंय एक एक स्टॉल चेंज केल्यानंतर. काय स्पेशालिटी आहे मला खरं विचारायचं नाहीये, पण तरी पण कारण आपल्याला सगळे बघतायत तर सांगा. माझे प्रोडक्ट असे आहेत की सगळ्यावर हँड पेंटिंग आहे आणि माझं मेन स्पेशालिटी हे की माझं फॅब्रिक कायम तुम्हाला नॅचरल फॅब्रिकच दिसेल. कारण म्हणजे मला कसं होतं की आजकाल जे पण रेडीमेड आहेत ते युजली म्हणजे जे नॉन नॅचरल फॅब्रिक्स आहे त्याच्यात बनतं. सो मला एक त्यांच्यापासून डिफरंट म्हणून मला हे करायचं होतं की नॅचरल फॅब्रिक्स मध्ये हे करायचं होतं. क्रोशे इज माय पर्सनल लव्ह आणि स्ट्रेस बस्टर. मी खूप एक्सपर्ट नाहीये कमलजीन एवढी, पण तरीही आय यूज दॅट ॲज अ स्ट्रेस बस्टर. सो यू विल सी मेनी क्रिएटिव्ह प्रोडक्ट्स हिअर. राईट. खूप असतात एक एक छोटं काम करणं आणि फायनली इतकं सगळं क्रिएटिव्ह काय काय युनिक आपल्यासाठी बनवून आलंय. काय स्पेशालिटी आहे? ऍक्च्युली माझे सीझनल असतात.
क्रोशे म्हटल्यावर सगळ्यांना असं वाटतं की फक्त वुलन काम असेल बट दिस इज थ्रेड, कॉटन थ्रेड. हा, सो विंटर्स आय यूज वुलन. आय मेक ऑल द कॅप्स अँड मफलर्स, स्कार्फ्स अँड ऑल. आता अदरवाइज आय मेक कॉटन थ्रेड fashion accessories also and bags also, home decor, everything you can see here. The cushion covers are here. सो दिस इज समथिंग क्रिएटिव्ह आणि आय थिंक यंगर जनरेशनला पण आवडण्यासारखं आहे. सो टेल अस मोर अबाउट इट. सो आम्ही स्वतः डाय करतो, टाय डाय, मी आणि ईशा, वी बोथ डू इट टुगेदर. आणि आमचे अपॅरल आणि होम डेकॉर प्रोडक्ट्स आहेत. अपॅरलमध्ये टी शर्ट्स आहेत युनिसेक्स, विमेन्ससाठी टी शर्ट्स आणि क्रॉप टॉप्स आहेत, स्कार्फ्स आहेत, फॅब्रिक्स आहेत डाय केलेले, बंडानाज आहेत. आणि होम डेकॉरमध्ये आमच्याकडे टेबल रनर्स, टेबल मॅट्स, ट्रेज, कोस्टर्स असे व्हेरिड ऑप्शन्स आहेत. आणि जे फॅब्रिक उरतं सगळ्या ह्याच्यातनं, त्याच्यामधनं आम्ही ज्वेलरी पण बनवतो. सो द jewelry which is seen here is all hand dyed आणि handmade. हा एक स्टॉल आहे जिथे नॅचरल डाईज पासून तयार केलेले प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे. फिमेल क्लोदिंग आहे, साड्या आहेत, होम डेकॉर आहे किंवा स्टेशनरी पण आहे. सो आपण अजून विचारूया तिलाच. देयर इज समथिंग युनिक. आणि हे मला जिकडेपर्यंत ओळखू येतं हे खरं खरं लिव्स लावून केलेलं आहे, राईट? ओ, मला नॉस्टॅल्जिक फील झालं जेव्हा स्कूलमध्ये आपण ते पिंपळाचे पानं वगैरे ठेवायचो आणि त्याची जाळी यायची. हे पेरूच्या पानाचं आहे आणि रस्टिक आयर्न जे असतं सो त्याचं हे प्रिंट केलेलं आहे, त्याच्यावरती ठेवून तो इफेक्ट दिलेला आहे. हे निलगिरी लीफमध्ये आहे आणि हे वाईल्ड लीफ येतं. सो ते असं सगळं वेगवेगळं आहे. प्लस स्टोल्स आहेत सगळे प्रिंटिंगमध्ये. स्वतः मी सिल्कमध्ये पण ॲड केलेले आहेत. स्टोलवरती पण आय गेस डिझाईन सेम आहे, राईट? पण हे मशीन प्रिंट आहे? नाही, हे पण हँडमेड आहे. हा, मग हे पण पूर्ण पेरूच्या पानाचं केलेलं आहे. ओ माय गॉड. आणि हे अरे बापरे, नाईस. ते हे स्प्रिंकल करून केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि यांचा एक हाय पॉइंट असा मला आवडलेला आहे की यू कॅन ऍक्च्युअली आयडेंटिफाय विच पेटल्स और विच लीव्स दे आर. अशी सेंग की पेरूचं आहे. हे पेरूचं पान आहे. सो हे झेंडूच्या पाकळ्यांचं केलेलं आहे. हे विथ डाय आणि मॅरीगोल्ड पेटल्स आहे. सो अजून इथं इंडिगो आणि क्लॅम्प डाईंग मध्ये आहे. अच्छा, असं कोणतं जे आम्ही खूप बघितलेलं नाही पण आता तुझ्याकडे आहे आम्हाला दाखवायला? हे रोज पेटल्स मध्ये आहे. सो दिस इज समथिंग न्यू की रोज पेटल्स आणि आयर्न सोल्युशन्सचं कॉम्बिनेशन करून केलेलं आहे. सो नाउ आय वुड आस्क यू टू गेस की हे कशापासून बनलंय. So this is basically the product name is Kagdam. So these all the items are made of paper, newspaper. बिलीव्ह होत आहे की हे सगळं न्यूजपेपर बसून बनलं असेल. सगळं ह्याचं नावच कागदम आहे. हा जिराफ पण, हा छोटा पिल्लू आहे जिराफचा. We have varieties of tortoise. We have varieties of Ganpatis also. We have one more Ganpati this side. So this is eco-friendly product. आणि बेसिकली वास्तूच्या हिशोबाने टॉर्टाईज घरात ठेवणं हे एनर्जी, पॉवरफुल एनर्जी येते, प्रॉस्पेरिटी येते, त्यामुळे ते टॉर्टाईज आहेत. आणि इको फ्रेंडली आहे, लॉंग लास्टिंग आहेत, ब्रेक होत नाही, ऑल अ स्ट्रॉंग मेड, लाईक इट्स ड्युरेबल. 10 वर्ष 15 वर्ष काही होत नाही. सो वी आर हॉट सेलिंग विथ दिस. सो दीज आर खण पाउचेस. सो हे स्टेशनरी किंवा तुमचे बँक डॉक्युमेंट्स किंवा रेग्युलर तुम्हाला जर काही घेऊन जायचं असेल डेली ह्याच्यात, तर आयपॅड पण राहतो ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वी हॅव दिस डिफरंटली प्रिंटेड रेग्युलर आपण ट्रॅव्हल पाऊच म्हणून जे असतो त्याला वापरतो ते आहेत. सो ह्याच्यामध्ये बरेच प्रिंट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये असा इथे खाली बॉक्स बॉटम सारखा आहे. सो तुमच्या गोष्टी बऱ्याच राहतात. हा, सो असतात. आणि ट्रॅव्हल पाऊच साठी म्हणून अजून एक ऑप्शन आहे याच्यात काही असे. आणि स्पेशलाइज वी आर इन टू बॅग्स. सो बॅग्स बद्दल सांगते. सो दिस इज आर गोधडी फॅब्रिक प्रिंटेड बॅग्स. सो दीज आर फॅब्रिक वेस्ट बॅग्स आहेत आणि पॅचवर्क केलेले आहेत आणि त्याला असंच गोधडीच्या टाक्यांचं स्टिचिंगचं एक स्टायलिंगचं फील दिलेलं आहे. सो अशा बॅग्स आहेत. हा, सो दीज आर रेग्युलर हाफ अँड हाफ बॅग. मला बाईकवर रोज न्यायचं असेल तर एक बाहेरचा कप्पा ओपन. आणि ह्या ज्या आमच्या बॅग्स आहेत ह्या स्पेशल आहेत. वी कॉल देम एज अ उलटा पुलटा बॅग्स. सो दीज आर रिव्हर्सिबल वन्स. ते इकडनं पण यूज करू शकतो. यू कॅन यूज इट लाईक तुम्ही जस्ट फक्त बॅगचा डेफिनेशन क्लिअर. सो यू कॅन यूज इट फ्रॉम द बोथ साइड. सो जस्ट दोन्ही साईडने तुम्ही त्या बॅग्स वापरू शकता. यू कॅन जर धुवायचा कंटाळा केला तर
बॅग इज रेडी. बट प्लस वी हॅव गिव्हन द झिप अँड किचन होल्डर आपल्या सगळ्यांना जे लागतं ते. सो हे आम्ही जेव्हापासून ब्रँड चालू केला तेव्हापासून आम्ही हा प्रिंटेड कपडा वापरतोच आहे अजून. आणि बाकी तर मग काय बरेच आपले आवडणारे जे हत्ती आहेत, त्याच्यानंतर असे थोडेसे पिकनिक आहेत, हे बेसिक असे अजरक आहे. सो दीज आर कॉल्ड अजरक प्रिंट्स. सो हे अजरक मध्ये आहेत. दीज आर समथिंग क्वर्की. त्याच्यानंतर मग आपले रेग्युलर जे प्रिंट्स आपण प्रिफर करतो, हे एक जाहोटा प्रिंट आहे, हे ब्लॉक प्रिंट आहे, अगेन दाबू ब्लॉक. दीज आर समथिंग विथ द एम्ब्रॉयडरी यू कॅन सी. नाईस. आणि या सगळ्याची रेंज काय? 1200 ते 1300. ओके. माझ्याकडे आता आम्ही 5 वर्ष झाले हा शिवतोय बघा, मला अजून कंप्लेंट नाही आली. नाही चालो. सो 21-22-23. हो 21-22-23 तमू मार्केट, ग्रीन बॉक्स, लॉ कॉलेज रोड वरच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रिमायसेस मध्ये हे ग्रीन बॉक्स आहे. आज उद्या परवा, आजचा दिवस संध्याकाळ उगवलेली आहे, तुम्ही आजही येऊ शकता 9 वाजेपर्यंत. शुक्रवार आहे, सॅटर्डे आणि संडे दोन्ही दिवस तुमच्या हातात आहेत. सो नक्की विजिट द्या. नाव आहे याचं तंबू मार्केट. माझं नाव आहे गायत्री आणि हिचं नाव आहे आकांक्षा. थँक्यू सो मच फॉर विजिटिंग तंबू मार्केट फॉर द फर्स्ट टाइम. आणि आय थिंक यू हॅव कवर्ड इट व्हेरी नाईसली बिकॉज तू खूप वेळ मी खूप वेळापासून आणि मला काही काही स्टॉल्स असं दिसले जिथे सरप्राईज झालं आणि शुअर पुणेकर पण होणार आणि ऑफकोर्स यासाठी व्हिजिट करणार. सो नक्की व्हिजिट द्या आणि बघत राहा खरं आहे की नाही.